आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न आपण सगळेजण पाहतो. खरं म्हणजे घर या शब्दातच एक आपलेपणाचा उमाळा दडलेला असतो. मग विचार करा, जर हेच घर चक्क तुमच्या स्वप्नात बांधताना दिसलं तर? त्या विटावर विटा रचणं, सिमेंट किंवा मातीचा तो ओला वास आणि तुमच्या डोळ्यासमोर हळूहळू उभं राहणारं ते बांधकाम, हे सगळं आपल्याला नेमकं काय सांगू पाहत असेल बरं? या व्हिडिओमध्ये आपण फक्त स्वप्नांचा विचार करणार नाही, तर आपण घर या शब्दाचा उगम कुठून झाला, त्याचे वेगवेगळे संदर्भ काय आहेत आणि स्वप्नात घर बांधण्याचा नेमका अर्थ काय आहे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. शब्दांपासून स्वप्नांपर्यंतचा हा प्रवास खूप रंजक असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य बघूया. इथं घर हा शब्द केवळ 4 भिंतीच्या वास्तूपुरता मर्यादित राहत नाही, तर तो मानवी आयुष्याच्या अनेक छटा सामावून घेतो. आपण जेव्हा घर म्हणतो तेव्हा त्यात फक्त वीट, माती किंवा सिमेंट नसतं, तर त्यात माणसाचा संसार असतो, त्याचा प्रपंच असतो आणि त्यात नांदणारी हाडामासाची रक्ताची माणसं असतात. म्हणूनच घर हा शब्द कधी घराणं किंवा वंश दर्शवण्यासाठी सुद्धा वापरला जातो, तर कधी एखाद्या गोष्टीचं मूळ उगमस्थान म्हणून समोर येतो. आपण अभिमानाने म्हणतोच ना की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे किंवा कोकण हे नारळाचं घर आहे. का? कारण तिथं त्या गोष्टींची उत्पत्ती होते किंवा तिथं त्या गोष्टी फुलतात. अगदी एखाद्याला सावध करताना आपण म्हणतोच की आळस हे रोगाचं घर आहे, म्हणजेच जिथे एखाद्या विचाराची किंवा वस्तूची जोपासना होते आणि जिथून तिची सुरुवात होते, अशा प्रत्येक केंद्रबिंदूला आपली मराठी भाषा घर मानून गौरवते. मग आता प्रश्न पडतो की हा घर शब्द नेमका आला कुठून? तर हा मूळ संस्कृत शब्द गृहपासून अपभ्रंश होऊन मराठीत आला आहे. गृह या शब्दाचा सुंदर अर्थ आहे राहणं किंवा वास करणं. पण घर किंवा वास्तू म्हणजे केवळ दगडविटांचं निर्जीव बांधकाम नाही आहे, तर साहित्यात एक फार छान ओळ सांगितली जाते, जिथं मन रमतं ती वास्तू म्हणजेच घर. या घराला आपल्याकडे कितीतरी नावं आहेत. सदन, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम, आवास. अगदी वैदिक साहित्यातही डोकावलं तर तिथं दुरोण आणि शाला असे शब्द सापडतात. तिथं घराचा अर्थ निवाऱ्याच्या जागेपासून थेट यज्ञाच्या पवित्र ठिकाणापर्यंत विस्तारलेला होता. घराचं हेच पावित्र्य जपताना जुने लोक म्हणायचे की वास्तू पुरुषाय नमः, म्हणजेच प्रत्येक घराला स्वतःचा एक आत्मा असतो. जेव्हा तुम्ही स्वप्नात घर बांधता तेव्हा तुम्ही केवळ एक इमारत उभी करत नाही, तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व घडवत असता. मानसशास्त्राच्या आणि स्वप्नशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर हे अनेकदा सकारात्मक संकेत म्हणून पाहिलं जातं, कारण घर हे आपल्या शरीर आणि मनाचं प्रतीक मानलं जातं. हे स्वप्न पडणं म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि सकारात्मक सुरू होण्याचा एक संकेत मानला जातो. मग तो एखादा नवा प्रवास असेल, एखादी चांगली नोकरी असेल, मनाला जोडणारं एखादं नवीन नातं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात होणारा एक प्रगल्भ बदल असेल. जेव्हा तुम्ही स्वप्नात घराची पायाभरणी किंवा पाया खोदताना पाहता तेव्हा त्याचा अर्थ असा लावला जातो की तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या मोठ्या बदलासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी स्वतःला तयार करत आहात आणि तुमचा पाया आता भक्कम होत आहे. तसंच घराच्या भिंती उभारताना पाहणं हे तुमच्या प्रगतीचं आणि यशाचं लक्षण मानलं जातं. म्हणजेच तुमच्या रखडलेल्या कामांना आता खऱ्या अर्थानं वेग येणार असून तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची ही सुरुवात आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वप्नातलं हे घर बांधणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करत आहात, ज्यातून तुमचा आत्मविश्वास वाढणार असल्याचा आणि तुमच्या आयुष्याला एक नवा आकार मिळणार असल्याचा हा एक शुभ संकेत मानला जातो. पण स्वप्नातलं घर कसं आहे यावरही त्याचा अर्थ बदलतो. जर तुम्हाला मोठा वाडा किंवा बंगला दिसला तर तो तुमच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा आणि त्या पूर्ण होण्याच्या शक्यतेकडे इशारा करत असल्याचं मानलं जातं. तर छोटंसं पण सुंदर घर दिसणं हे आयुष्यातील समाधान आणि कौटुंबिक सुख दर्शवतं. याशिवाय जर तुम्ही जुन्या घराची दुरुस्ती करतानाचं स्वप्न पाहिलं तर ते जुन्या आठवणींना उजाळा मिळणं किंवा एखादं नातं पुन्हा सावरण्याचा संकेत असू शकतो. कवयित्री विमल लिमये यांची ती प्रसिद्ध कविता तुम्ही ऐकलीच असेल, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. म्हणजेच घर फक्त विटा मातीचं नसतं, तर ते प्रेम, आपुलकी आणि माणसामधल्या नात्यांनी जिवंत होत असतं. स्वप्नातलं हे घरही आपल्याला हाच संदेश देत असावं की आपल्या आयुष्यातील नाती, भावना आणि अपूर्ण गोष्टी आता जपण्याची आणि सुधारण्याची वेळ आली आहे. कदाचित हे स्वप्न तुम्हाला सांगत असेल की आतून मजबूत होऊन तुमचं आयुष्य पुन्हा सुंदर बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. तर मग घर या शब्दाचा आणि स्वप्नांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्हालाही कधी स्वतःचं घर बांधतानाचं स्वप्न पडलं आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.